हाय, हॅलो, नमस्कार. मी मंजुला तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. तर सगळ्यांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ. तर इथे तुम्ही बघितलात की सकाळचे 4 वाजून 5 मिनिटं झालेली आहेत आणि मी 4 वाजून 5 मिनिटांनी उठली आणि उठले आणि पहिली माझे केस सोडून घेते, कारण की रात्रीची जी आपण वेणी घालतो ना, तर खूप असे घट्ट असे केस झालेले असतात. डोकं असं टाईट वाटतं, त्यामुळे सकाळी पहिलं उठल्यावरती माझी केस पहिली मी सोडून घेते आणि अशा प्रकारे बांधून घेते. तर आजपासून मुलांची शाळा चालू झालेली आहे, त्यामुळे 2 महिने पूर्ण 2 महिने सुट्टीच होती, त्यामुळे थोडं आराम भेटलेलं. तर आता पुन्हा चालू झालं ते रुटीन आणि आता दोघांचे पण टिफिन, त्यामुळे मला पण जायचं असतं कामावरती, त्यामुळे थोडं लवकरच उठावं लागतं. तर इथे किचनच्या तिथे आली की पहिलं मी रात्रीची भांडी घासलेली असते ती लावून घेते, कारण की ती भांडी लावून घेतली की जरा मोकळा वाटतं आणि जेवण करायला पण व्यवस्थित जागा होऊन जाते. आणि नंतर लगेचच मी कपडा मारून घेते, कारण की रात्रीचा आपण पुसतो त्याच्यानंतर असंच असतो, तर जरा सकाळी कपडा मारून घेतलं की बरं असतं. तर लगेच हे किचन मी ओटा साफ करून घेते. असं कटका वगैरे मारून घेतलं की बरं वाटतं जरा. तर इथे मी गरम पाणी गरम करायला ठेवते, कारण की सकाळचं मी उठल्यावर पहिलं गरम पाणी पिते. नंतर त्याच भांड्यामध्ये मी चहा बनवायला ठेवते, कारण की माझे मिस्टर उठले की त्यांना पहिली चहा लागते. तर त्यामुळे गरम पाणी माझं गरम करून घेते आणि त्याच्यामध्येच दुसरं पाणी ओतून मग चहा गरम करायला ठेवते, चहा बनवायला ठेवते. पाण्यामध्ये चहा पावडर आणि साखर टाकली आणि अद्रक टाकते. कोरी चहा बनवते, दुधाची चहा नाही बनवत, कारण की त्या दोघांना पण, मुलाला आणि मिस्टरांना दोघांना पण कफ होतो, त्यामुळे चहामध्ये दूध वगैरे टाकत नाही मी. तरी ते चहा एका बाजूला ठेवते आणि दुसऱ्या बाजूला लगेचच भाजी बनवायला घेते, कारण की आणि भाजी मी रात्रीचीच चिरून ठेवते, कारण की सकाळची घाई असते, त्यामुळे रात्री चिरून ठेवली की मग बरं पडतं घालायला, लगेच घालू शकतो आपण. आणि जर रात्रीची जर काही सोय करून नाही ठेवली सकाळची, तर मग खूप गडबड होते. त्यामुळे सकाळची जे काही टिफिनला लागतं ते मी रात्रीच हे करून ठेवते, तयारी करून ठेवते, त्यामुळे सोपं जातं सकाळी उठल्यावरती करायला. तर माझ्या लेकाला पाहिजे होती आज भेंडी, त्यामुळे आज मी मसाला भेंडी बनवते. जर भेंडी चिकट नको व्हायला, त्यासाठी मी असं भेंडी बनवते की पहिलं तेलामध्ये राई टाकून नंतर कांदा फ्राय करून घेते. कांदा असं मस्तपैकी शेकला, चांगला असं फ्राय झाला की त्याच्यानंतर टोमॅटो टाकते त्याच्यामध्ये. टोमॅटोला पण चांगलं असं फ्राय करून घ्यायचं. आणि मध्ये मध्ये मी पाणी, माझं गरम पाणी केलेलं असतं ते पित राहते, कारण की
तो वेगळा वेळ त्याच्यासाठी काढला तर परत टाईमपास होणार, त्यासाठी त्याच्यामध्येच मी ते गरम पाणी पित राहते. आणि त्याच्यानंतर मी हळदी पावडर, धना पावडर, मिरची पावडर असं मसाला मी कांदा टोमॅटोमध्ये टाकते. आणि त्याच्यानंतर ही रात्री कापून ठेवलेली भेंडी टाकली. अशी मस्तपैकी मिक्स करून घेते त्यांना. व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. त्याच्यानंतर आहे ना झाकण ठेवायचं. ते आधी लगेचच मीठ टाकायचं नाही. जर लगेच मीठ टाकलं ना तर भेंडीला पाणी सुटतो आणि एकदम बल्की बल्की सारखी भेंडी होऊन जाते. त्यामुळे आधी मीठ टाकायचंच नाही भेंडीमध्ये. तोपर्यंत नंतर मी पीठ मळायला घेतलं, कारण की भेंडी हळूहळू होते तोपर्यंत माझं पीठ इकडे मळून झालं. जर सकाळी लवकर जर आपलं कामं व्हायला पाहिजेत तर ह्या टायमावरती जर 4-4:30 वाजेपर्यंत उठलं तर आपली पटापट कामं होऊन जातात. नाहीतर आपण 6 वाजेपर्यंत झोपून राहिलो ना तर कुठलंच काम होत नाही लवकर. त्यामुळे मी तर असं लवकर उठण्याचा प्रयत्न करते माझी कामं लवकर होण्यासाठी. तरी ते मध्ये मध्ये मी भाजीला हलवत राहते, कारण की ताटावरती पण पाणी ठेवलेलं नाही, त्यामुळे थोडं थोडं मध्ये हलवत जायचं, नाही तर चिपकून जाणार ती भेंडी. तर हे बघा अशी माझी भेंडीची भाजी झालेली आहे. आणि आत्ता मी ह्याच्यामध्ये मीठ टाकते. थोडी अशी कच्ची झाली का मग भेंडीमध्ये मीठ टाकते, कारण की अगोदर टाकलं ना तर एकदम चिकनी चिकनी असं होऊन जातं. थोडंसं ते थोडं 5 मिनटं ठेवून देते, कारण मीठ टाकलेलं आहे तर ते सगळीकडे लागायला पाहिजे. त्याच्यानंतर लगेचच मी चपात्या बनवून घेते. माझं पाणी पिणं चालूच असतो मध्ये मध्ये. तर इथं माझी भेंडीची भाजी झालेली आहे आणि मस्त अशी बघा सुटसुटीत अशी भेंडीची भाजी झालेली आहे. कुठेच अशी चिपचिपी वाटतच नाही आहे. जर मीठ तुम्ही जर उशिराने टाकलं ना तर आठवणीने टाकायचं, नाही तर मग विसरून जाणार. त्यामुळे मीठ टाकायचं हे लक्षात राहायलाच पाहिजे. तोपर्यंत इकडे माझ्या चपात्या पण बनवून घेतल्या. चपात्या वगैरे झाल्या आणि लगेचच मी पोळपाटनं धुवून ठेवते, कारण की तसंच ठेवलं तर मग ते पोळपाटाला जे पीठ वगैरे लागलेलं असतं तर ते कॉक्रोच येण्याची शक्यता असते. त्यामुळे ते धुवूनच ठेवते. आणि आपण आपल्या वस्तूची काळजी घ्यायलाच पाहिजे, नाहीतर मग आपण आपल्याच वस्तूंची काळजी नाही घेतली तर मग ते खराब होऊन जातं ते वस्तू पण. तर इथे मी लगेचच ह्याचं टिफिन पॅक केलं. तोपर्यंत 5:30 वाजलेले आणि म्हटले लगेच ह्याला 6 वाजता उठवायचे असते अंघोळ करायला, त्यामुळे अर्धा तास होतं माझ्याकडे. तर मी मग लगेचच कपडे धुवायला गेली. पटापट कपडे धुवून घेतले आणि बाहेरचे कपडे होते ते काढून घेतले आणि ह्याला मी बाथरूममध्ये अंघोळ करायला लावलं, कारण की त्याला 6 वाजता उठवली आणि अंघोळ करायला पाठवले त्याला. अंघोळ करून आल्यावर लगेचच तो तयार पण झाला आणि त्याला अशा प्रकारे मी तयार केलं. तो स्वतःच कपडे वगैरे घालतो, टाय फक्त लावायला मला बोलवतो. त्यामुळे बघा त्याचं काय चाललंय. आणि त्याला बाय बाय वगैरे केला आणि लगेचच मला पण जायचं असतं, त्यामुळे लगेचच फ्रेश होऊन घेते. तर अशा प्रकारे माझं 4 ते 7 वाजेपर्यंतचं रुटीन असतं, कारण की 7 वाजता मला निघावं लागतं कामावरती. काही पण करून मला 7 वाजेपर्यंत निघावं लागतं, त्यामुळे 4 वाजता उठली तर माझी ही सगळी अशी कामं होतात. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.